या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची अपडेट, MVA म्हणजे मविया आता विधिमंडळ पक्ष म्हणून पत्रव्यवहार करणार आहे। विधिमंडळ पक्ष म्हणून लेटर हेड सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत। विधिमंडळात आता महाविकास आघाडी विधिमंडळ पक्ष म्हणून पत्रव्यवहार केला जाणार आहे। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नसल्यामुळे आता महाविकास आघाडी विधिमंडळ पक्ष म्हणून लेटर हेड सुद्धा तयार करण्यात आलं। या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, महाविकास आघाडीच्या वतीने आता एकाच पत्रव्यवहारावर सगळे काही विधिमंडळाचं कामकाज केलं जाईल असं आता दिसून येतं। याचं प्रमुख कारण म्हणजे यापूर्वी 3 पक्षाचे स्वतंत्र वेगवेगळ्या पद्धतीने पत्र जायचं आणि त्याच्यावर त्या पक्षाच्या सभागृहाचा नेता व्हीप यांचं स्वाक्षरी असायची। आता मात्र महाविकास आघाडी म्हणून असं एक पत्र करण्यात आलेलं आहे, ज्याच्यावर महाविकास आघाडीचा उल्लेख केलेला आहे आणि तिन्ही पक्षाच्या वतीने विधान परिषद आणि विधानसभा च्या सभापतींकडे असेल किंवा मुख्यमंत्र्यांकडे असेल तो पत्रव्यवहार एकाच पत्रावर केला जाईल असं दिसून येतं। यातून आता जवळपास दिसून येते की एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पार्टीचे नेते महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला जात नाहीत, पण त्याच वेळी या सगळ्या प्रमुख नेत्यांचा मात्र पत्रव्यवहार जो आहे तो महाविकास आघाडीमधून करण्याचा प्रयत्न केला जातोय। याचा अर्थ एकसंघ पद्धतीने महाविकास आघाडी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आवर्जून केल्याचं म्हटलं जातंय। बरोबर। सागर, आणखी एक महत्त्वाचं अधिवेशनाच्या संदर्भातलं ते म्हणजे या अधिवेशनामध्ये जवळपास 15 विधेयकं ही सुद्धा मांडली जाणार आहेत। त्या संदर्भातली काही माहिती आहे का? एकंदरीत हे सगळं जे कामकाज आहे मला परत एकदा प्रश्न विचारा, आवाज आला नाही। निश्चितच सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे विरोधी पक्षनेता नसल्यामुळे महाविकास आघाडी विधिमंडळ पक्ष म्हणून आता लेटर हेड तयार करण्यात आलेला आहे। आता एक व्यक्ती विरोधी पक्षनेतेपदी नाहीये आणि त्याचमुळे मवियाच्या मार्फत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सरकारशी जो काही पत्रव्यवहार करायचा असेल तो आता याआधी जसा व्हायचा तसा नसेल। जे लेटर हेड तयार करण्यात आलेला आहे त्याची कॉपी आपण इथे स्क्रीनवर पाहतोय। महाविकास आघाडी विधिमंडळ पक्ष या रूपानं हे पत्र दिलं जाईल किंवा पत्रव्यवहार केला जाईल। लेटर हेड वरती सर्वजण सह्या करतील आणि ज्या काही मुद्द्यांची मागणी असेल ती या लेटर हेड मधून केली जाईल।